नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांमध्ये आज आपल्याला पाहायला मिळत आहे, कलाला फार वाईट वाटत असतं. सरोजने इतक्या तिखट धारदार शब्दांनी तिच्यावर घाव केले. तुझा सगळा प्रवास मला माहिती आहे. त्या आडगळीच्या खोलीपासून माझ्या मुलाच्या खोलीपर्यंत तू जशी पोचली तशा भामट्या मुली मला माहिती आहे. असं बोलल्यानंतर सरोजचे ते शब्द तिच्या कानी असे शस्त्रासारखे धारदार वाटत असतात, टोचत असतात. तिने बोललेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल तिला फार वाईट वाटत असतं. कला म्हणते, माझ्याबद्दल किती वाईट विचार करतात. आजवर मी कधी कोणाला मला ह्या घरात मान द्या, सन्मान द्या असं कधीही म्हणले नाही. आणि सगळ्यांना माहिती आहे माझं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं आणि ते मी कसं स्वीकारलं आहे हेही सगळ्यांना माहिती आहे. तरीही सगळेजण माझ्यावरती कुठल्या ना कुठल्या प्रकारे वार करतात. काही ना काही मला मन दुखेल असं बोलतात. कोणीही माझ्या मनाचा कधीही विचार करत नाही असंही ती स्वतःशी बोलत असते. आणि तिला का कुणास ठाऊक आज तिच्या वडिलांची फार आठवण येत असते. आणि बाबांशी एक शब्द जरी बोलला, त्यांनी माझ्या डोक्यावर नुसता हात जरी ठेवला तरी मला किती बरं वाटतं. सगळ्या प्रश्नांची उत्तरं सापडल्यासारखी वाटतात आणि बरंही वाटतं. मला आज बाबा तुमची खूप गरज आहे असंही ती म्हणत असते. आणि तिच्या डोळ्यातले अश्रू घळाघळा वाहत असतात. का कुणास ठाऊक तिला आज तिच्या वडिलांसाठी आणि वडिलांची ओढ खूप लागलेली असते. ती ठरवते आता इथे थांबायचं नाही, फक्त माझ्या वडिलांना भेटायचं असं मनात ठरवून ती पर्स वगैरे घेते, मोबाईल घेते आणि निघते तिच्या वडिलांकडे जाण्यासाठी. इकडे सानिकाला फोन येतो तिच्या सरांचा. आपली डेडलाईन संपत आली आहे, डिझाईन कुठवर तयार आहेत की नाही, आत्ताच्या आत्ता तुझ्या मैत्रिणीला कॉन्फरन्स कॉल कर आणि तिला विचार. तेव्हा तिला टेन्शन येतं, कॉन्फरन्स कॉल सरांसमोर कसं बोलणार. पण तो म्हणतो की मला अजिबात वेळ नाही, 5 मिनटं 10 मिनटं पण नाही, तू माझ्यासमोर तिला फोन लाव आणि लगेच तिच्याशी बोल आणि मीही ते लगेच बोलणं ऐकतो. आता सरांना नाही म्हणू शकणार नाही. सानिकाने ठरवलेलं असतं, मग आता काय करावं तिला सुचेना. मग ती फोन तर लावते. फोन लावल्या इकडे आद्वेक वाट पाहत असतो. आता ही कला बघू काय बोलते, नक्कीच माझ्या हातून आज पकडला जाईल म्हणून तो खूप खुश असतो. इकडे ती कॉन्फरन्स कॉलवरती कलाला घेते आणि कला तिची माहेरी जाण्याच्या गडबडीमध्ये चालत असते, निघत असते. आणि तितक्यात सानिकाने का फोन केला असेल म्हणून ती फोन कानाला लावते. आता फोनवर काही बोलण्या अगोदरच तिकडनं पटकन सानिका म्हणते, हॅलो श्रेया, सरांना ना तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, कॉन्फरन्स कॉलवरती आहे हां, ते आपण बोलूया असं म्हणत लगेच तिकडनं ती म्हणते, हो बोला ना, आवाज बदलून. मग तिकडनं सर सांगू लागतात की मला लवकरात लवकर डिझाईन हवी आहे. तेव्हा मात्र चांदेकर सर, आमच्याकडेही काहीतरी प्रॉब्लेम आहे, मलाही फॅमिली मॅटरमुळे खूपच मानसिक ताण आला आहे, मी तुम्हाला आज डिझाईन नाही देऊ शकणार, माझी तब्येत बरी नाही असं समजा हवं तर. तेव्हा तो म्हणतो, मला कारणाने पाहिजे, मला वेळेच्या आत माझी डिझाईन पूर्ण झालेली पाहिजे. आणि ती त्यांना मग खडसवून सांगते, आजपर्यंत जितकी डिझाईन तुम्हाला हवी होती तितकी मी बनवून दिली, आता झोपेतनं उठून तुम्ही कधीही जर डिझाईन मागू लागले तर मी ते कुठून आणणार, माझेही काही फॅमिली प्रॉब्लेम आहे की नाही. ठरल्याप्रमाणे रोजच्या रोज मी जितक्या डिझाईन द्यायच्या तितक्या देतच आहे आणि नियमानुसार, आणि मी उद्या जितक्या द्यायच्या आहे तितक्याही देणार आहे, पण अशी घाई करून मी तुम्हाला डिझाईन नाही देऊ शकणार असं ती स्पष्ट बोलते आणि फोन ठेवते. चांदेकर म्हणतो, आता हिला कोणती इमर्जन्सी, घरात तर सगळं वातावरण चांगलं आहे, मग नक्की ही श्रेया आहे की कला, आता विचारात पडलाय आद्विक. इकडे मात्र रजनी रूममध्ये येते आणि बघते इतका पसारा तिच्या मुलाने रूममध्ये केलेला असतो. आणि तो सगळा पसारा मग ते आवरता बडबडही करत असते. रोज तर याला किती घाई असते आणि आद्विक दादाचा किती मोठा आदर्श डोळ्यासमोर धरतो, पण आज बघ ना, आदर्श धरलाय तसं वागावं ना. दादा त्याचा किती टापटीप राहतो आणि हा सगळा पसारा रूमभर करून ठेवला आहे असं म्हणत सगळं ती आवरत असते आणि त्याच्या नावाने बडबडही करत असते. खरंच आता याला ना अशी बायको भेटायला पाहिजे की ती त्याचा कान उपटेल, म्हणजे बरोबर वठणीवर येईल. मग ती म्हणते, ही डिझाईन अशी का त्याने उलटी फिरवून ठेवली आहे. ती बघण्यासाठी फोटो पुढे जाते, तितक्यात पाठीमागनं सोहम येतो आणि सोहम जोरात ओरडतो, आई थांब. आणि ती इतकी जोरात घाबरते, अरे किती जोरात ओरडला, इतक्या जोराने ओरडला, मला भीती वाटली, काय झालंय, काय चिडलाय तू काय, अरे रूमची अवस्था काय करून ठेवली, मी ही रूम आवरायला आली होती, इतका पसारा घालून ठेवला आहे, तुला ना आता अशी बायको भेटायला पाहिजे ना, तिने तुझे कान उपटले पाहिजे, एका बाजूने मी आणि दुसऱ्या बाजूने तिने. आणि मग ती हसते. पण समोरून सोहम मात्र टेन्शनमध्ये असतो आणि तो आईवरती रागवतो, काय तुझं मन नेहमीच बडबड चालू असते, मला थोडा वेळ एकटं राहू दे, माझी रूम मी नंतर आवडेल, तू जा बरं इथून, असं तो तिला म्हणू लागतो.
आता नक्की काय झाले बाळा, तुझी तब्येत बरी नाही का, तुला कोणी काय म्हटलं का, असं विचारत रजनी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असते. पण त्याचा चेहरा फार नाराज असतो. तो काहीही बोलायला तयार नसतो. तो फक्त म्हणतो मला एकटं राहायचं थोडा वेळ, तू थोड्या वेळ बाहेर जा, मला एकटं सोड, असं म्हणत तो तिला बाहेर काढून देतो. आणि इकडे मात्र त्याला खूप वाईट वाटत असतं. काजलने दिलेल्या उत्तराचा तो विचार करत बसलेला असतो. त्याला दुःख झालेलं असतं, पण आता ते कोणाजवळ व्यक्त करावं हेही त्याला कळेनासं होतं. इकडे मात्र कला अचानक घरी येते. बाबा जेवण करायलाच बसलेले असतात. कलाला पाहून तिच्या आईला फार आनंद होतो. बाळा तू कधी आली, बरी आहेस ना, असं म्हणत तिला मिठी मारते. आणि किती दिवसांनी भेटलं माझं वासरू, असं म्हणत ती आंजरू गोंजारू लागते. आणि तिला म्हणते तू बस, मी ना तुझ्यासाठी काहीतरी घेऊन येते. तेव्हा ती म्हणते आई काही नको गं, माझ्याजवळ बस नाही, इथे आपण दोघीजणी थोडा वेळ बोलू, मला ना तुमच्या सगळ्यांची खूप आठवण येत होते म्हणून मी आज आले. तेव्हा ती म्हणते घरी सगळं नीट आहे ना. कला म्हणते घरी सगळं नीट आहे म्हणजे काही प्रॉब्लेम असला तरच मी इथे येते का, घरी काही प्रॉब्लेम नाही, मला फक्त तुमची आठवण आली म्हणून मी तुम्हाला भेटायला आले. आणि काही प्रॉब्लेम असेल तर मी नक्कीच तुम्हाला सांगेलच, तुम्ही माझी अजिबात काळजी करू नका, असं कला आईवडिलांना समजून सांगते. आणि मग तिचे बाबा म्हणतात कलाच्या आईला की जा तिच्यासाठी पाणी वगैरे काहीतरी घेऊन ये गं, ती बिचारी एवढी लांबून आली आहे. मग तिची आई तुरू जाते आणि ग्लासभर पाणी घेऊन येते, तिला पाणी देते. आणि तिला ती म्हणते तू जेवली नसेल तर आपण सोबतच जेवूया ना. मग ती म्हणते नको, मी घरून जेवण करून आले आहे, मला काहीही खायचं नाही, मला फक्त तुमच्याशी गप्पा मारायची आहे, माझ्याजवळ इथे बसा ना. आता बाबा तिच्या चेहऱ्याकडे पाहतात, नक्कीच काहीतरी आहे पण ते आपल्याला सांगत नाही हे त्यांच्या लक्षात येतं. आणि संगीता मग मी तुझ्यासाठी काहीतरी तुझ्या आवडीचं बनवते म्हणत किचनमध्ये निघून जाते. इकडे तिचे बाबा तिच्याशी बोलण्यासाठी तिच्याजवळ परत येऊन बसतात. तिला विचारत असतात काही झालं आहे का, तर ती म्हणते नाही बाबा काही झालेलं नाही. तेव्हा तिचे बाबा तिला सांगतात मी ना पहिले कामावरून घरी आल्यानंतर टेन्शनमध्ये असलो की तू माझ्याशी बोलायची, माझ्याजवळनं सगळं माहिती काढून घ्यायची आणि तूच नेहमी म्हणायची ना असली कुठलीही गाठ नाही जी बोलल्याशिवाय सुटत नाही, हो की नाही. आज मला सांग तुझी कोणती गाठ आहे जी बोलून सुटणारी नाही आहे. तू एकदा बोलून तर बघ माझ्याशी, नक्कीच तुझी गाठही सुटेल ना. तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला माझ्याशी बोलल्याने जर भेटणार असेल तर मनमोकळेपणाने माझ्याशी बोल आणि जे काही मनात असेल ते सगळं बोल. तेव्हा तिचं मात्र आता बांध फुटतो. ती रडायला सुरुवात करते आणि सांगते बाबा मी ना खूप थकले, रोज उत्तरे देऊन देऊन प्रत्येकाच्या प्रश्नाचे उत्तरं मी कुठून आणू, मला काही समजत नाही. कधी कधी थकल्यावानी होऊन जातं, हारल्यासारखं होऊन जातं. कुठून मी एवढं बळ आणू रोज, मला तेच समजत नाही. प्रत्येकाने काहीही यावं, काहीही बोलून जावं अशी परिस्थिती झाली आहे. मला ना आता ते सहनच होत नाही, काय करावं सुचेनासं झालं आणि ठरवलं की आता तुमच्याशी येऊन बोलावं म्हणजे मला जरा बरं वाटेल. मग ती सांगत असते की मला तुमच्याशी बोललं की बळ मिळेल म्हणून मी तुमच्याजवळ इथे आले आहे. मग तिचे बाबा सांगू लागतात हे बघ आपण ना चांगुलपणाने राहायचं, चांगुलपणाने वागायचं, समोरच्या व्यक्तीचं आपल्या बाजूने मन वळेलच, एक ना एक दिवस आपला चांगुलपणा समोरच्याला दिसेल. तलवारीला दोन बाजूनी धार असते, एक खऱ्याची असते एक खोट्याची असते. आपण मात्र चांगुलपणाची धार लावायची, इतकं चांगलं वागायचं की समोरच्याला आपला चांगुलपणा एवढंच शस्त्र दिसलं पाहिजे आणि त्याच शस्त्राने आपण समोरच्याशी लढायचं. प्रत्येक व्यक्ती काही सारखी नसते आणि प्रत्येकाचे विचारही सारखे नसतात. एकाच आईच्या पोटून जन्म घेतो आपण, पण आपले स्वभावही वेगळे वेगळे असू शकतात ना. आता हेच बघ ना, तुम्ही तिघी बहिणी किती वेगवेगळ्या, एकाच आईच्या पोटून बापाच्या पोटून जन्म घेतला, पण प्रत्येकाचे विचार आचार वेगळे आहेत. जसे तुझे वेगळे तसे काजलचे नयनाचेही वेगळे. माझा भाऊ माझ्यापेक्षा किती वेगळा, मी किती वेगळा हे तुला माहितीच आहे ना. एवढंच लक्षात ठेव की आपल्याप्रमाणे जग नाही चालणार आणि कुणाला आपण कितीही समजून सांगितलं ते समोरच्याला ते पटणारच असं नाही. प्रत्येकाची विचारक्षमता वेगवेगळी असते. तसंच विचार करायचा, आपल्या चांगुलपणाला आपली शस्त्राची धार बांधवायची आणि आपली लढाई अशीच चालू ठेवायची चांगुलपणाने, असं समजवत तिला तिची मनधरणी तिचे वडील करत असतात. तिला तिच्या नकळतपणे प्रश्नांची उत्तरे भेटत असतात आणि ती म्हणते मी माझ्या घरी किती सांगितलं ना मी चांगली आहे, मी कुणाचं काही वाईट केलं नाही, पण सगळेजण मला माझ्या एका चुकीमुळे संशयी नजरेने पाहत असतात. त्या संशयी नजरेचं मी करू काय बाबा. तेव्हा ते सांगत असतात तुझी लग्नाची जी काही परिस्थिती होती ती सगळ्यांच्या नजरेसमोर आहे, पण समोरचा जर तुला समजूनच घेत नसल तर तू त्याला काहीही करू शकणार नाही. तू तुझा जीव कापून त्यांच्यासमोर ठेवला तरी ते समजून घेणार नाही म्हणजे नाही. आता आपल्याकडे एकच गोष्ट आहे, आपण चांगलं वागत राहणं. आणि मला माहिती आहे तू खूप चांगली आहे, पण समोरचा तुला त्या एका गोष्टीमुळे दरवेळेला वेठीला धरणारच आणि धरतच असणार. त्या प्रश्नांची उत्तर देता देता माणूस नक्कीच दमतो, थकतो, हरवून जातो. पण आता
आपल्याला खंबीरपणे राहावंच लागेल. आता चांगुलपणाने सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर द्यावीच लागेल. जे आपल्या मनाला वाटतं तेच करायचं, समोरच्या मनाला वाटेल असं करायचंच नाही. कारण समोरच्याचं मन आपण जिंकू शकणार नाही म्हणजे नाही. प्रत्येकाचं मन वेगवेगळं असतं ना. ती म्हणते, बाबा तुमच्याशी बोलल्याने माझं मन जरा हलकं झाले. इकडे घरी अद्वैत येतो आणि अद्वैत विचारतो की तुझी ताई कुठे आहे? तेव्हा ती म्हणते, माहीत नाही, दिसल्याच नाही, बहुतेक रूममध्येच असेल. मग अद्वैत विचार करतो की बहुतेक ना मी डिझाईनची ऑर्डर सांगितली त्याप्रमाणे ती बनवण्यामध्ये गुंग असेल. नक्कीच ती तिच्या रूममध्ये तिचं कामच करत असेल. आत्ता जाऊन तिला वरती पाहून येतो. रूममध्ये जातो तर अरे इथेही नाही, घरभर शोधलं पण कला कुठेच दिसली नाही. मग तो म्हणतो ठीक आहे, असेल इकडे तिकडे, येईलच थोड्या वेळात. मग तो त्याचे कपडे वगैरे बदलण्यासाठी कपाट खोलतो. कपाट खोलल्यानंतर त्याचं सामान त्याला शोधूनही भेटत नाही. माझी घरची वापरायची कपडे कुठे ठेवली कुणास ठाऊक. ही कला ना दरवेळी माझ्या वस्तूंना हात लावते, इकडे तिकडे पसारा करून टाकते. मला आता माझी वस्तू सापडतच नाही. मग तो ना फोन लावतो कलाला आणि तिला वरती बोलवण्याचा प्रयत्न करतो. पण कला इतकी फोनची रिंग वाजूनही फोन उचलत नाही. हिला काय झालं आहे, फोन उचलत नाही असं म्हणत तो फोन कट करतो आणि तितक्यात पाहतो तर काय, फोन स्विच ऑफ. कारण त्याची बॅटरी लो झाली. आता चार्जर कुठे आहे म्हणून तो चार्जर शोधू लागतो रूमभर, पण आता चार्जरही भेटत नाही. चार्जर कुठे ठेवलं आहे म्हणून इकडे तिकडे शोधाशोध सुरू करतो. त्याचा संताप होत असतो. ही ना दरवेळेला माझ्या वस्तूंना हात लावते, वस्तू इकडे तिकडे हरवून टाकते. इकडे खाली हॉलमध्ये आबा चहा पिण्यासाठी आलेले असतात. त्यांना अंजू चहा देत असते. तिथे अद्वैत येतो आणि इतका चिडलेला असतो, माझी एकही वस्तू जागेवर नाही, माझे कपडे सापडत नाही, माझं चार्जर सापडत नाही. अंजूला तो विचारतो कुठे ठेवलं आहे, तुला माहिती आहे का? तेव्हा ती म्हणते मला माहीत नाही, पण कलाताईंनी ठेवले असतील. मग तो विचारतो तुझी कलाताई कुठे आहे? मग त्या प्रश्नाला अंजू म्हणते, खरं सांगू का, मला माहीतच नाही कलाताई, मला मगापासून दिसल्याच नाही. आणि त्यांना तुमच्या सगळ्या वस्तू नीटनीटक्या वेळ एकदम व्यवस्थित जागेवर ठेवतात. त्यांनीच ना ते आवरून ठेवलेलं असेल. सध्या मी तुमचं काहीच सामान आवरत नाही, त्याच आवरतात, नीट ठेवतात. मग तो म्हणतो नीट ठेवतात म्हणजे काय? याच्या अगोदर मीही नीटच ठेवायचो असं तो ठणकावून अंजूला सांगतो. मग आबा हसायला लागतात. आबा म्हणतात, अरे ती तिच्यावर का चिडतोय? तुला बायको दिसत नाही केव्हाची म्हणून तुझा जीव कासावीस होतोय ना. बायको दिसली नाही का कुठल्याही माणसाची असंच परिस्थिती होते. तेव्हा तो म्हणतो, नाही आबा, मला ना कपडे बदलायचे आणि मला जेवणही करायची खूप भूक लागली, पण कपडे बदलल्याशिवाय मला जेवण करता येणार नाही. आबा सांगतात, कला ना माहेरी गेली आहे, येईलच थोड्या वेळात, ती मला सांगून गेली आहे, मी थोड्या वेळ जाऊन येते. आता अद्वैतला राग येतो. तो रूममध्ये येतो आणि त्याचे कपडे आणि चार्जर शोधण्याचा प्रयत्न करतो. एवढं शोधूनही सापडत नाही. ही कला ना आले मी माहेरी म्हणून अशी साधी सिंपल नाही जायला. हिचं ना नक्कीच काहीतरी मनात चाललेलं असेल. पण आता काय असेल हा हिच्या मनातला विचार? बहुतेक ना ती तिकडे जाऊन निवांत डिझाईन वगैरे बनवणार असेल. इकडे तिला वेळ भेटणार नाही ना. ती एवढी साधी सिंपल नाही. नक्कीच तिच्या मनात अजून कुठले चक्र फिरत असेलच. त्याच्यासाठी ती माहेरी गेली असावी. आता माहेरी नक्की काय काम करत असेल ती, ते पाहायला मज्जा येईल ना. मग तो मनात ठरवत असतो, तिला रंगी हात पकडायचा असेल डिझाईन बनवताना तर मलाही तिथे जाऊन पाहावंच लागेल. तिच्या मनात नक्की चाललंय तरी काय, नक्कीच काहीतरी शिजत असेल. एवढी साधी सिंपल कला तर राहूच शकणार नाही असा विचार करतो आणि तो लगेचच मागच्या पावली फिरतो. त्याचा एक तर मोबाईलही स्विच ऑफ झाला आहे, चार्जरही शोधून भेटत नाही. आता कलाला शोधण्यासाठी तो तिच्या मागे मागे तिच्या माहेरी जातो आणि इथे ना ती नक्की 100% ती तिची डिझाईन्स बनवत असेल निवांत एकटं एकांतात बसून. घरी तर कोणासमोर बनवता येऊ शकणार नाही, डिझाईनची ऑर्डर तर पूर्ण करायची आहे. आता हिला रंगी हात पकडायला मज्जा येईल असं म्हणत अद्वैतला फार आनंद होत असतो. चला तर हिला आता रंगी हात पकडूया असं म्हणत असतो आणि एकदम दबक्या पावलांनी तो खऱ्यांच्या घरामध्ये जात असतो. तिकडे कला घरातल्या स्टोऱ्या सांगत असते, आमच्या घरात हे होतं ते होतं, आमच्या घरात हा पुतळा आहे ना, असा आहे तो तसा आहे. आणि हा अद्वैत तर एकदम पुतळ्यासारखाच आहे. आणि सगळेजण उठून उभे राहतात. अद्वैत आणि आपले जावई बापू आले असं म्हणतात. तेव्हा ती म्हणते, काय झालं आहे काय? अद्वैत काय करताय? तेव्हा पाठीमागनं ते दाखवतात जावई बापू आले आहे. आता कला त्या गोष्टी घरातल्या सांगत असताना मागे वळून पाहते तर कलाचा नवरा तिच्यासमोर उभा. आता हा इथे काय करतोय, तू कशाला आलाय म्हणून ती त्याला प्रश्न विचारत असते. तेव्हा तो म्हणतो, अच्छा तर तू इथे आहेस आणि घरी मला इतकी भूक लागली आणि स्वतः मात्र इथं मस्त जेवण करत आहेस आणि माझे कपडे सापडत नाही, चार्जर सापडत नाही, फोन केलाय तुला कधीचा तर तू फोनही उचलत नाही. तर ती म्हणते, मी का तुझ्या वस्तू सांभाळू आणि ठेवू, मला काय माहिती, तू तुझं सामान स्वतःच पाहायचं असं म्हणत तिथेही दोघंजण एकमेकांसोबत वाद घालत असतात. आणि अद्वैत मेन म्हणजे तो तिला रंगी हात पकडण्यासाठी आला होता, पण तिथे तसं काहीही दिसलं नाही. त्याचाही त्याला मोठा धक्का बसला.
आता पुढे जे काही होईल ते पाहणं खरंच खूपच रंजक ठरणार. ते पाहण्यासाठी आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. चला तर मग पुन्हा भेटू. धन्यवाद.